हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता दुपारचे 4 वाजले आणि मी ठेवले इकडे चहा। तर आज ना डीमार्टला चाललो आम्ही। किराणा पण घ्यायचा आहे आणि थोडं किराण्याच्या व्यतिरिक्त लागणारं सामान आहे ते सुद्धा आणायचं आहे। तर मग विचार केला की बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, तर डीमार्ट मध्ये जाऊन घेऊ म्हणून मग आज ना डीमार्ट मध्ये जाणार आहोत। तर दुपार पण झाली आणि आमच्या चहाचा टाइम पण झालाय, तर मग म्हटलं की चला आता चहा पिऊन घ्यावा आणि त्यानंतर मग डीमार्टला जायला निघू। तर पहिले चहा पिऊन घेतो आणि तयारी पण व्हायची आहे। चहा झाली मंगेश, घेऊन घेऊ आपण चहा। आता 4 वाजलेत, नाही म्हटलं तरी डीमार्टला जायला अर्धा तास तरी लागणार आम्हाला आता तयारी वगैरे करून। आणि तिकडे मग शॉपिंग करायला तर डीमार्टच्या अंदर गेलं की मग वेळ माहीतच पडत नाही ना मंगेश, किती वेळ होते काय होते माहित पण पडत नाही। दुधाची चहा ठेवली, आज दूध आणलं होतं मिस्टरांनी, तर मग म्हटलं की घ्यावं, दुधाची चहा घ्यावी। चहा घ्या, चला तर पहिले आता चहा पितो आणि त्यानंतर डीमार्टला जाण्याची तयारी करते आणि तेव्हा बोलते तुमच्याशी। तर मिस्टरांची फेवरेट मॅच सुरू आहे टीव्ही वरती, इंडिया वर्सेस इंग्लंड। इंडिया वर्सेस इंग्लंड कोणती मुलीचे टेस्ट होगा, टेस्ट। चला चहा पितो, चहा पिऊन झाल्यानंतर तर तयारी वगैरे झाली। किराणा आणायला जायच्या आधी नेहमी किराण्याची लिस्ट तयार करतो। तिकडे मिस्टरने लिस्ट तयार करायला बसले, म्हणजे ती चिठ्ठी फाडून घ्यायची आणि किराणा दुकानामध्ये घेऊन जायचं असं होतं। तर आता डीमार्ट मध्ये आम्ही ती घेऊन जाऊ। चला तर मग आता ना आम्ही किराण्याची लिस्ट तयार करतो, अद्विकला तयार करायचं बाकी, अद्विकला तयार वगैरे करतो, त्यानंतर मग निघताना बोलते तुमच्याशी। चला मग, चला आता बिल्डिंगच्या खाली आलो आणि ही बघा आमची गाडी। मी नाही येत तर आता निघालो आम्ही घरून आणि हे बघा अद्विकने इकडे तिकडे बघत आहे। त्याला आता बाहेर आणल्यानंतर नसं थोडंसं मोकळं वाटते, तर तो इकडे तिकडेच बघतो जास्त। ट्रॉफिक लागली। चला तर आता ना डीमार्टच्या जवळ आलोच आहोत, थोडा वेळ लागणार पोहोचायला। आपल्या जवळ 2 मॉल आहे, पण आपण अजून एकाही मॉलमध्ये आलो नाही मग शॉपिंग करायला। हे बघा हा पण मॉलच आहे, हे बघा मॉल आहे। आजपर्यंत मॉल पण बघितलं नाही आतमधून कसं आहे। डीमार्ट मध्येच नेहमी शॉपिंग करत आहे। आता आलो डीमार्ट मध्ये, आता आम्ही तर आतमध्ये जातो शॉपिंग करायला। दादानी पप्पा यायचे आहे। शिवांश आली। ए शिव इकडे जायचं बेबीला, बस इकडे पाय करा बस मध्ये। अदू बाय। चार म्हणजे सेटच घेऊ ब्रशचा, बघा ना कोणता घ्यायचा। हा घ्यायचा। शिवाय हात नाही घालू, दाखवा काय प्राइस आहे। 6 टाकू का? टाका, चांगला आहे ना। घेतलं तुझ्यासाठी, बघ ना छोटे ब्रश, छोटे 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 बघ, छोटे। शिवांसाठी ब्रश बघत आहे, सेटच अद्विकची शॉपिंग चालू आहे। अद्विकची शॉपिंग। अदू काय करताय, काय घेत आहे तू अदू? तुझं काय चाललं?
चला तर आता ना मस्त शॉपिंग वगैरे करून झाली, आता जातो घराकडे. तर डीमार्टमधून आता घरी आलो, सामान घेऊन आणलं आणि खरंच ना डीमार्टमध्ये गेलो मोठ्या हौशीनं. पण तिथे गेल्यानंतर इतकी गर्दी, त्याच्या 2 मुलं आणि शिवांशनं अजिबात ऐकत नव्हता. त्याला खेळणे पाहिजे होते, तो खेळण्याच्या सेक्शनकडे धावत होता. किराणा तर राहिला बाजूला, मुलांचंच बघावं लागलं. आपणही जर डीमार्ट सारख्या ठिकाणी गेलो नाही ना तर कसं तरी भागवत असतो, आणि गेलो की मग आपल्यालाही एखादी वस्तू घ्यावीशी वाटते, घेतोच आपण तिथे गेल्यानंतर. तर आता मिस्टर गेलेत बाहेर. तर चला आता मी तुम्हाला सामान आधी दाखवत नाही. 8 वाजून गेले, तर पहिले ना स्वयंपाक करते, कारण तर आता भूक लागली आहे. तर आता रात्रीचे वाजले 11:30 आणि डीमार्टमधून आलो, स्वयंपाक केला आणि जेवण केलं. आणि त्यानंतर आता मुलांना दिलाय झोपले, तर मुलं झोपले. आणि आता रात्र खूप झाली सगळ्याची, म्हणून आता पसारा काढत नाही. परत जे काही सामान आहे ते काढणार नाही, त्याचा आवाज होणार आणि परत बाळ उठणार. म्हणून जे काही सामान आणलं डीमार्टमधून ते तुम्हाला सकाळी दाखवते. तर भेटू आपण सकाळी. हाय. तर कालचा गुरुवार होता आणि आजचा आहे शुक्रवार. तर आता ना सकाळची वाजलेत 10:30 आणि परत आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर सगळे कामं आवरून झाले बघा, स्वयंपाक वगैरे झाला आणि आवरावर सगळी करून घेतली. आणि शिवांश पण जेवण करत आहे. त्याच्यासाठी ना डिश आणली डीमार्टमधून काल येताना, तर त्या डिशमध्ये ना तो जेवण करायला बसला बघा तिकडे. चपाती भाजी जेवण करायला बसला आणि इकडे अद्विक झोपलेला आहे. तर सगळे कामं आवरून झाले. तर म्हटलं की चला जे डीमार्टमधून सामान आणलं होतं काल, थोडासा किराणा आहे, थोडंसं वेगळं सामान आहे, तर सगळं तुमच्यासोबत आता शेअर करते. तर ही ना डीमार्टचीच पिशवी आहे. मागच्या वेळेला आम्ही गेलो होतो डीमार्टला, तेव्हा घेतली होती. तर मग तीच पिशवी होती, तर मग म्हटलं की आता नको घ्यायला दुसरी पिशवी. मग जाताना आम्ही हीच पिशवी घेऊन गेलो सोबत आणि त्यांना त्यामध्ये सामान घेऊन आलो. तर चला मी तुम्हाला दाखवतो बघा काय काय आणलं. तर किराण्यामध्ये थोडंसं किराणा लागून थोडंसं तेलाची पॉकेट आणले, तेलाची पॉकेट हे बघा. एक कोलगेट आणलं आहे आणि एक घासणी आणली, भांडे घासायची गाराची घासणी बघा, गाराची घासणी आहे. तर घासणी आणली. शेंगदाणे संपले होते, तर शेंगदाणे घेऊन आले तिकडे. आणि पोळी नव्हती घरी, काहीच नव्हते पोळी, तर मग पोळी पण घेऊन आलो तिथे. 1 किलो आहे जाळी पोळी आहे, काहीच नव्हतं. आणि सोयाबीनच्या वड्या भरपूर दिवस झाले, सोयाबीनच्या वड्याच नव्हत्या खाल्ल्या. आणि सोयाबीनच्या वड्यांची भाजी नव्हती खाल्ली, भरपूर दिवस झाले, म्हणजे महिनेच झाले म्हणा असं. तर मग तिथं मला दिसल्या ह्या सगळं सामान घेताना सोयाबीनच्या वड्या दिसल्या, तर मग मी घेऊन घेतलं. तर एक पॉकेट सोयाबीनच्या वड्यांचं आणलं. हे चहाचं पॉकेट आहे रेड लेबलचं. आम्ही नेहमी याच्यापेक्षा लहान आणत असतो, हे खूप मोठं आहे. आणि तिथे लहान लहान सामान दिसतच नाही आपल्याला. किराणा दुकानामध्ये आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठं घेऊ शकतो. पण गेल्यानंतर मग आता घ्यायचं आहे, तर जाऊ दे बा, आता 1 महिन्यासाठी आपल्याला पाहिजे असेल तर मग 2 महिने पुरणार, म्हणून मग ते घेऊन येतो. हे भरपूर दिवस जाणार, आता म्हणजे 2 महिने आम्हाला हे जाणार, आम्हाला 2 महिने आणण्याची गरज नाही. कोलगेटचं पण तसंच झालं, मोठं कोलगेट तिथे मिळालं, छोटं कोलगेट मिळालं नाही, तर मग आता ते पण 2 महिने आम्हाला जाणार. एक जिऱ्याचं पॉकेट आणलं, जिरं संपलं होतं, तर मग आता जिऱ्याचं पॉकेट घ्यावं. आणि हे बंच बरोबर मिळाले आम्हाला, किराणा दुकानामध्ये जशी मिळतात ना तशीच हे रिन साबणचा बंच मिळाला, तर खूप चांगला आहे. तर 1 पाऊंड्स पावडरचा डबा आणला, पाऊंड्स पावडर पण संपला होता. मिस्टरांसाठी सॉक्सचं पॉकेट आणलं. तर याच्यामध्ये 3 सॉक्सची जोडी असते, तर 1 सॉक्सची जोडी आजपासून घालायला काढली त्यांनी, आणि 2 सॉक्सची जोडी आहेत. आणि हे आहेत रुमालचं पॉकेट. रुमाल याच्यामध्ये डबल आहे, म्हणजे 12 पीस आहे. तर हे ना 229 रुपयाला 12 पीस आहेत याच्यामध्ये. 12 पीसचं पॉकेट घेऊनच आलो, कारण ते यांना ऑफिसला न्यायला लागतेच. एक बारीक मोहरीचं पॉकेट घेऊन आले. सोबत आणलं हे ब्रशचं पॉकेट, म्हणजे 6 ब्रश आहे यामध्ये, एक घेतलेले. आणि मिस्टरांसाठी एक छोटा बरमोडा पॅन्ट घेतला आहे बघा, असा पॅन्ट घेतला. त्यांचा पॅन्ट होता तर तो खराब झाला होता, म्हणून मग म्हटलं एक घेऊन घ्या. शिवायचे ब्रश आहे, 3 ब्रशचा सेट आहे. तर मागच्या वेळेला आम्ही जेव्हा आणली ना तेव्हा ना 50 रुपयाची 3 होते. आता या वेळेला आणले ना ते 60 रुपयाला झाले, म्हणजे 10 रुपयांनी महाग झाले ब्रश. हा आहे सुहानाचा गरम मसाला आणि हा आहे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला. तर असे मसाल्याचे 2 पॅकेट. थोडे कडधान्य पण आणले, कडधान्य काहीच राहिले नव्हते घरी, सगळे कडधान्य संपले होते. आणि हे अर्धा किलो आहे मटकीचं एक पॉकेट घेतलं. आणि ती मटकी तर घेतलीच, सोबतच चवळी पण घेतली. तर चवळीचं पण एक अर्धा किलोचं पॉकेट घेऊन घेतलं. कडधान्य आहे.
मी घेतली माझ्यासाठी चप्पल. मला ही चप्पल ना खूप नरम वाटली, जी घरी घालायला नाही का, ही अशी चप्पल खूप नरम वाटली. तर मग म्हटलं शिवांशला स्कूलमध्ये वगैरे आणायला जावं लागते. माझी चप्पल डेली वापरायची, खराबच झाली आहे. त्याच्याजवळ 199 म्हणजे 200 रुपयाला आहे ही चप्पल. आणि परत मी एक शूज आणला, असा एक शूज आणला म्हणजे डेली वापरायला, बाहेर वगैरे कुठे जायचं असतं, जीन्स वगैरे घातला की मग पाहिजे म्हणून. हा आहे 349 रुपयाचा, म्हणजे 350 रुपयाचा हा एक शूज आहे. तर मी माझ्यासाठी 2 गोष्टी आणल्या. आणि हे काही इनोचं पॉकेट घरी पाहिजेच आपल्याला, इनो घरी, कारण तर ॲसिडिटी वगैरे झाली तर प्यायला, किंवा मग घरी काहीतरी पदार्थ बनवतो त्यावेळेस मग पाहिजे इनोचं पॉकेट, म्हणून एक घेऊन आले. याच्यामध्ये मग जातात, याच्यामध्ये 6 पाऊच असतात. तर 6 पाऊचचं हे एक बॉक्स आहे इनोचं. आणि नंतर काय घेतलं तर हे अद्विकसाठी खेळणं घेतलं. परत काय आणलं होतं तर परत असं खेळणं आणलं, त्याला खेळण्याचं पॉकेट आणलं होतं. जसं 3 खेळणे होते, तर 100 काहीतरी रुपयाचे हे मिळाले. तर असे 3 खेळणे एका पॉकेटमध्ये होते, तर कालच काढावे लागले संध्याकाळी. तर मग असे खेळणे आणले मुलांना. परत ही गाडीसुद्धा अद्विकला आणली, डीमार्टमधून आणलेली आहे. तर आता मस्त खेळत आहे अद्विक गाडीसोबत, बॉलसोबत, ह्या खेळण्यांसोबत खेळत आहे. अद्विकला खेळणे होते पण ते खूप आता जुने झाले होते, तेच खेळणे मुलं खेळत नाही, वेगळे खेळणे पाहिजे. म्हणून मग गेलो डीमार्टमध्ये, तर हे त्याच्यासाठी खेळणे घेऊन आले. हे आहे शिवांशची रिमोट कंट्रोलवाली गाडी. तर नको म्हणलं त्याला ही घ्यायला, ही खूप महाग होती. तर आम्ही नाहीच म्हणालो होतो त्याला घ्यायला, पण तरीही ऐकत नव्हता. त्याच्या आग्रहानं आम्हाला ही गाडी घ्यावी लागली. तर ही गाडी 700 रुपयाची झाली काल. हा एका गाडीचा बॉक्स होता. काल आल्याबरोबर शिवांशने ही गाडी या बॉक्समधून काढली आणि लगेच मग चालवायला पण घेतली. हा ब्लॉग पण मी इथे सेंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.